कुठे राहायला काय माहिती बाबा. म्हटलं होतं शेताला जातो. काय का बोल पाहिजे अहो तुम्हालाच पाहत होतं, मला वाटलं मला इकडनं ना येणार आहे. अलीकडे ना तू नजर थोडी एवढी वाटत का काय झालं? कावरी बावरी पाहिजे तो म्हणून लपड झालाय का मी अरे बाबा कुठं लफडा करणार मी? फाशी घेईन बघा का? मला आवडायचं नाही. अहो तुम्ही काय असं करताय? बटन काढून फिरताय का तुम्ही? तुला माहिती तुला करता मी बायको तरी ठेवली का आणि मी तुमच्याकडे तुमच्यासाठी माझा नवरा सोडला त्याचं काय? ते तर हा? माहिती मग आणि कसं तुम्ही माझ्यावर कुठे लक्ष देता आता? मग कोण लक्ष द्यायचं काय माहिती बाबा, कमी झालं खूप जास्त जप तुमचं. चांगला नाही ना फोन केला. जप चांगला आलाय ना मला लय आवडला होता म्हणलं अहो काल किती कॉल केले, काय करता काय तुम्ही? कुठं कोणत्या धुंदीमध्ये आहे? काय कळत नाही मला आता. मीटिंग मध्ये बसलो होतो फोन चालेल काय नाही, काल पण भेटायचं म्हटलं का आले नाही तुम्ही. जोडदार होते ते मला लय चिडीत आहेत हो का? चिडीत आहेत त्याच्यामुळे ना फोन सायलेंट करतो मग बाहेर आले ना तुला फोन करायला काय म्हणतात हो का? बरं तुला काय लागेल सांग मला ना एक मस्त साडी आणि ते नाही गळ्यातले तुम्ही नाही का म्हटलं होतं त्या दिवशी, हा ते पाहिजे. नाही घेणार आहे सोन्याचे पाहिजे. मग मी काय साधे घेणार आहे का हा मी साधे घेणार आहे का मग बरं आजपर्यंत तुला मी काय फसवलं सांग काय फसवलं मी काय नाही, पण आजपर्यंत तुम्ही कुठं घेऊन दिलं मला? खाली बोलताय. मी काय होतो तुला काय घ्यायचं ना तुला गंठन घे साडी घे अजून काय काय घ्यायचं खूप शॉपिंग करायचं, मेकअपचे सामान आहे. बरं केवढं सामान आहे मेकअपचं ते पाहिजे मला. केवढं किती पैसे लागते मेकअप 3-4 हजार लागतील ते. 5,000 घेतो म्हणा मग द्या, आता द्या. तुम्ही म्हणता निघून जाता मग भेटून, मला काही आणत नाही तुम्ही. फोन करून माझ्याकडे लक्षच नाही होत, तुमचं लक्ष कुठे गेलं काय माहिती. 90% 99% दिसतं मला 90% सगळं. फोन कुठे माझे फोन तर घरीच आहे, ते मुलीवर आहे. फोन पे घेऊन देते काय माहिती बाबा, नुसते फोन मध्ये लागून फोन राहते. पे हा माझ्या नंबरवर टाका. किती टाकतं? 5,000. ये 5,000 मेकअपचे हो आणि दुसरे ये 7,000 गळ्यातले. हा साडीचे ये 25,000 गंठनचे अजून काय अपेक्षा राहिली बस झालं आता, शांत झाली आता. अजून अजून काय अपेक्षा राहिली नाही बस बस बस, माझ्या नंबरवर टाकलं ना. काही नाही हा कोणचा आहे हा. आला काही द्यावं लागतं उद्या जाते मी बाजारात आता. रात्री ना रात्री मला झोपायची आहे ना मग फुकरी ना अजून मोठा गेला असे मग यायला पाहिजे ना. असे मोठा मुके घेतले आता त्याच्या मुकेच घेतो कोणाची मुखी घेतली? त्यावाले फोटो मध्ये मला बोल ना बोल ना फोटो मध्ये मुखी घेत होते का? एक नाही दोन नाही बामटी माशी बोलत फोटो मध्ये बरं माझा व्हिडिओ कॉल करते व्हिडिओ कॉल जास्त झाली होती का ती फोटो मध्ये? कोणी बोलत का? बरं मी काय मला थोडं बाहेरून जाऊन यायचं तेवढं तुला काय घ्यायचं ते तेवढं घेऊन ये घेऊन ये बघा भेटायचं नाही का तिकडे? नाही जायचं वावरात? नाही जायचं का? आधी जावा तू गंठण घालशील जंपर घालशील साडी घालशील मेकअप करशील मग तू घरी करशील ये माझ्या मिठीत माझ्या फिरतीच्या फुला रे आज कसं वाटतंय तुला असं मिठ माझी तुला उद्या तर रात्र सोडलं नाही रात्र ते काम आहे ना मला घरी, विसरले मी. जाऊ का मी आता? नंतर या ना रात्री भेटायला. चालेल जाऊ नाही ना, कोणी नाही म्हणतो आले. चालू बघा इकडनं छोडा मला पण, चला गाडी. शॉपिंगला जायचंय मला. अगं पोरी, काय ग? कुठं गेली का सोना? कुठं चालली? मी ना बाजारात जाते आज. तुझ्यासाठी काय आणू का? कुठं चालली बाजारात? ना पैसे आहे, मी ना आज मस्त शॉपिंग करून येते. कोणी दिले पैसे? आहे ना, मी ठेवले होते केव्हाचे. किती? 50,000. त्याचं काय घ्यायला चालली? अरे मस्त गड्यातलं घ्यायचे. तुझ्यासाठी काय जरी आणू का? सांग त्यानं सोन्याची. हा मी आणते तुझ्यासाठी. माप दे. तुझं माझ्या मापाची येतात तुला. हा ना, लवकर घेऊन. कशी डिझाईन घेऊ? तुला आवडेल ती. हो ना, लवकर. हो लवकर ये ना. आणि काळजी घे बरं, कुठे जाऊ नको बाहेर. कुठंच नाही जात. नाही तर मैत्रिणीकडे जाऊन बसून राहील. नाही मी घरात आता तुम्हाला गिफ्ट आणणार तर मी घरातच अजून काय पाहिजे असेल तर फोन करून दे. तू मला सांग काय घेतीये. हे बघ 4 वाजले आता, केव्हा मी लवकर येते. बाय. आज ही कुठं गेली? लय नटापट्टा करून गेली.
हा मेकअप वरतून मला अंगठी आणणार आहे. मला सुकटची अंगठी भेटणार आहे, घेऊन टाकेल मी अंगठी. चल जाऊ दे, काम तर आवरते माझं. खरे काय करते डोकं विचारत होते मी. काय तुला मी येणार म्हणून नाही अरे मम्मी बाहेर गेली आज. हा? मम्मी बाहेर गेली. चल मागे चल नाही ना, लय नटापटा करून गेली रे. हं? लय नटापटा करून गेली. हाय का पण काय म्हटली मला माहितीये का, लवकर तुला सांगते मी. काय? बस इथं. काय म्हण म्हटलं का गं कुठे चालली आज एवढा नटाफटा करून. बोलते की माझ्याकडे 50,000 आहे. कोण दिले असेल बोलती. मग तुला काय म्हटलं, मला अंगठी आण. हाताचं माप घेऊन गेली. हाय का तुला कोणी सांग, तिला कोण दिले पैसे, तुला काही आठवतं म्हणजे असा काय? अंदाज? काय बरं तिला 50,000 घेतले ना कोणाकोण? कोणाकोण तरी घेतले ना तिच्या रिशो मी तुला 60,000 दे 60,000 खरंच? तिची आपली दे ना. तसंच लावायची बरं झालं. पण तू मला 60,000 दिलं, तिला काय सांगू मी? हं? मम्मीला काय सांगू? मला असं विचारलं मला पाहुणे रावळा हा का, तिने मला तेच सांगितलं. मी विचारलं, हं. म्हटलं एवढे पैसे घेऊन कुठे चालली? म्हटले काही नाही, म्हणजे तुला वस्तू आणते मलाही डाग आणते. तिलाही वस्तू आणायला गेली, मला अंगठी आणायला नाही गेली. नाही तुला ना तुला तुला एक वस्तू किती तिला 2 घ्यायच्या टसल चालू टसल तिला कोण पैसे देते मी पाहतो ना कोण देत पाहि ना तू, कोणतरी असं दिसना डोळ्याला किंवा गावात चर्चा असं कोणाचं लफडं बिफडं का तुझे दिसलं नाही रे. पण मग आता मला डाऊट येतोय, कारण तिच्याकडे 50,000 एक खट कशी का आले? मा 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 मध्ये कोणतरी लफडा असं 100%. लफडं जर असलं ना, त्याला लय धुवल मी, बघ तू. दुआ तरी हात पाय मोडून टाकायचं डायरेक्ट हा ना, या वयात तिचं तुला लफडं आहे. सांगतो तिचा लफडे वाला सापडला ना तू मला डोळ्यात दाखव मला दाखव तुला सांगतो फार तंगड बिंगड मोडून टाकीन तंगड बिंगड पण मोडून आपल्याला भेटला पाहिजे ना, असं काहीतरी कर की आपल्याला भेटल तो. हं? आपल्याला भेटल, तिचं लफडे त्याच्याशी. तिला गोडी गोडी विचारून घ्यायचं ना नाही सांग, लय बामटी लय बामटी तुला लय माहिती. लय बामटी तुला कसं काय माऊ माहिती? डाऊट खाती बघ तुझ्या कशाला तू बोलायचं ना. हं? येतो म्हणा मी सहज, घरातलं आवरलं, काय करत्या काय नाही. बरं आपलं तिला काय माहिती नाही ना नाही रे, कसं काय तिला सांगू? हं? नाही, तिला नाही सांगितलं म्हणजे. तिने नाही सांगितलं. काय नाही तर मग काय घेईन तिचं तू आणले वा काळी आणि या बाई तिला जर सांगितलं तर आपलं सगळं पितळ उघडं पडा हा ना. पण तुम्हाला 60,000 कधी देणार आहे? ए 60 काय 70 घे हाकून मला फक्त या बाई मला अंतर नको तो तुला कशाला अंतर द्या ना, तुम्हाला एवढं करतोय, एवढं जीव लावतोय, नको त्या गोष्टी देतोय, मग मी तुला कशाला सोडल? हा ना मी तुला काय लागेल तुला कमी पडून जाणार नाही फक्त बाई मी सोडून बाहेर कुठं लपड करायचं नाही. कुठं केलंय आता? नाही तर तुला मी फोडून गाडी फोडून गाडी अरे मी घराच्या बाहेर तरी हा जाते तेच का? तर, तेच तर. माय ना माझा धड तिकडे जीव इकडे धड तिकडं आणि तू जर कुठे लफड केलं तर मी तुला काय करू? हं? मी तुला काय करू? शिक्षा दे शिक्षा मला मी काय म्हणतो काय तुला आहे ना काहीच काही पडून जाणार नाही नाही. हं? हा तुला काय लागेल ते मी तुला पुरवीन. हा मग तुला काय लागेल ते घेणं देणं हा. काय लागेल ते तुला पुरी मी काय म्हणतो लग्नाचं काय म्हणू आपण दोघं लग्न करू ना. या बाय तू जर माझ्या प्रेमात चांगली राहिली ना तुला इतका पैसा देईन का माप नाही देऊ सिंपत काय करताय ते? कुठं माझी मुरली बरोबर. काय काय चाललं काय तुमचं? कुठं काय का? कुठं? काय नाही का ते म्हणे काय चाललंय? हा? बघ ना. हं? ते भेटायला आलते मला, मग ते बोले का भेटायला आले इकडं? हा? नाही भेटायला नाही आलं लाज वाटते का? हा? लाजाचं काय इकडे या इकडे या. काय ग काय चाललंय इथं? काय नाही बोलले, 60,000 रुपये देतो तुला. कशाला? आणि तुझं काय चालू आहे कुठं बाहेर? अगं ते सोड, माझं काय कुठे चाललंय, तुझं काय चाललंय याच्या माझं बरोबर? काही नाही, गप्पा मारत होतो ना आपण दोघं. हा? लाज वाटते का? हा? अगं मम्मी ऐक ना. माझ्या बरोबर करतात ते माझ्या मुली बरोबर. लाज काय लाज म्हणते? सोडले का? मम्मी काय हा? म्हणते? का काय करत होते? हं? काय करत होते माझ्या मुली सांगा? नाही काही नाही अगं ऐक ना, ऐक ना, ऐक ना. काय? अगं ऐक ना, मी काय सांगते. काय? ते आले होते 60,000 रुपये द्यायला आणि ते बोलले आपण 60,000 कशाला? काय माहिती कशाला. कशाचे पैसे देतात तिला? तुला द्या तुला मला म्हणजे? द्यायला? तिला का बरं, ती माझी आई आहे. आणि तो बोलला तुझं लफड आहे, काय आणि आता आमच्या दोघांचं लफड आहे. अगं तुला कळत तरी का? माझ्या संग लफडं आहे त्याचे आणि तू काय बोलली, परत बोल. अगं अगं येडी, ती माझ्या संग लफडं आहे काय त्यांचे नाही. 4 वर्षाचे. अगं अगं तू पूर्ण ऐक, त्याचं माझं पण लफड आहे, 2 वर्ष झाले. अगं
पण तुम्ही काय हो? माझ्या मुलाला पण खरं फसवलं. सांग ना, माझं तुझं लफडं अरे ऐक ना. अरे मार नको. चल बाहेर. चल, माझं तुझं लफडं ऐक ना, सांग लवकर. अरे मार पण ऐक ना, 60,000 रुपये दिले मला माझी त्याचे. लाईफ बरबाद केली तुझ्या पप्पाला मी सोडलं त्याच्यासाठी आणि तुझ्या माझ्या मुलीचं माझं life लग्न नाही झालं, माझं लग्न मार करायला नको. तो लग्न करायला नाही म्हणतोय माझ्याशी. अगं काय लग्न ना काय माझं पण लग्न तुझं पण लग्न त्याचं लग्न करणार का तू अगं मी कुठं म्हणते त्याला बोलत तो नाही म्हणतोय लग्नाला. मला फसव. चल बाहेर, चल बाहेरची दिंडच काढते, चल. का बरं फसवलं? हा चल चल तू आता. गावामध्ये का चौघड चल लवकर. गावात का चौघड काय केलं आमच्या नशिबात? माझी लाईफ बरबाद केली माझ्या मुलाची life पण बरबाद काय काय झालं लग्न केलं दोघींशी पण, दोघींशी लफडं. अगं अरे दोघींशी लफडं केली, हिच्याशी आधी माझ्याशी नंतर. फसवलं. माझा नवरा सोडला याच्यामुळे आणि माझ्या मुलीकडे पण तर मुलीला पण फसवलं त्यांनी हा, लग्न करायला नाही म्हणतोय आता. नाही म्हणतोय आता. माझ्या ए, इज्जतीला वाटवलं आणि तिला 50,000 दिले अंगठीला आणि मला 60 दिले. एक मिनिट म्हणजे तो सगळं लपडे याच माझ्याशी केलं. बर हा एक आणि मिनिट माझा नवरा सोडला याच्यासाठी हा. आणि मला सोडून ते माझ्या मुलीची पण लफडं life केलं. बरबाद म्हणजे केली पुरी त्यांनी. सगळी लपड हा. आई सगळी लपड हा. काय डालाय का रे तू ए, अरे तो एवढं रक्त सहन करतो काय? हा? अरे एकच चालवलं कोणतं तरी आणि घरात घेऊन बसेल होता मला. अरे एकच चालव कोणतं तरी आई चालवलं ते परत चालव हा? अरे काय वागू राहिलं पोलीस स्टेशनमध्ये द्या. काय पोलीस स्टेशनला द्या तुम्हाला गोड लागला अगोदर पोलीस स्टेशनला बाबूराव. द्या ओय बाबूराव. आम्हाला काय माहिती एकीशी ते त्याचं दोघींशी केलं अरे त्याने. कस काय चालला मला काय माहिती काय त्याचं राग मा- रूप पाहू घ्यायचा ना मला काय माहिती मला 60,000 रुपये अरे. दिले होते. तुला तेवढं चालत आहे का काय मला कसं तुला नाही कळलं का? त्याची उमर पहा तुझी उमर काय अगं आहे, तुला वय नाही पहा, कळलं वय का? आईने लफडं करायचं काय वयात नवरा सोडला बरं, आईने करू त्याच्यासाठी. दे पण तुला लाज वाटली का मी तो लफडं केलं होतं. पण हा आईचं तरी वयाचं आहे हा, पण पण तू असं कसं माणूस तू केलास अगं केला नाही 2च वर्ष झाली तो बोलला आपण लग्न करू. अगं तो वय काय त्याचं वय काय तो बोलला आपण लग्न करून सोबत राहू म्हणून मग मी राहिले. पण तुम्ही आता पकडलं कसं येईल पुढं तो आमच्या घरी यायचा मम्मीमुळे. बरं हा, हा. फोन विसरली मग घरी आली हा. तर माझ्या मुली बरोबर पण तो तिकडे पलंगवर झोपला होता बाई खऱ्याची म्हणजे काम बीम झालं वाटतं तुला काय झालं काय काय लाज वाटते तेव्हा, का नाही? अरे तुला चेन लावून राहिला तुला तरी लाज वाटते का घरी बोलवते? चेन आताच लावून राहिलाय अहो बोला काय तोंड अरे काय बोलेल तो काय काय बोल- हाती त्याला ओय, जाऊ करू दे, तुला काय करायचं? दोन दोन बायका तो काय आपल्या गाला काय असं कोणी करतं बाबूराव काय करू दे? आज तुमच्याकडे येईल उद्या. बाबूराव येडच मिटून टाका पोलीस स्टेशनला काय नाही, जाऊ नाही, राहिलं. नाही. कर, कर, बेटा, कर. चौथ्याची जाईल चला, कर. चौथ्याची कर. जाईल. ना काय करत माहितीये का आज आजचे लपडे करते काय शोषण केलं मुलाच्या होते ना तुम्ही 5 लाख रुपये पाहिजे मला आता माझ्या मुली संग कशाला तुम्ही काय केलं ए, हा, तुला 5 लाख कळलं रुपये. नाही का नाही तर मी ना पोलीस स्टेशन मध्ये घेईन तुम्हाला हा. तुम्हाला कळालं का लहान आहे का मोठं आहे? हा. मी नवरा सोडला. बाबूराव हा, मी याच्या लपडत पडत नव्हतो हा. म्हणून मला लपडत पडायला काय लागलं. नाही, तुम्ही हा, खोटं म्हणजे नको ते बोलू. काय स्वतःहून तुमच्या म्हणजे जवळ तुला आहे. लुटलं का इडा इडा नाही लुटलं नाही का? लुटलं बिटलं काही नाही. काय फक्त नाही. 50,000 दिले. आम्हाला दोघींना लुटलं त्याचं काय थोडे झाले ए, मग दिलंय तुला 50,000 मग काय पाहिजे तुम्हाला कुठं आता काय बोलला? पाहिजे? त्यांचं प्रेम होतं ना प्रेम दोघांचं होतं काय म्हणजे तुम्ही मला बोलता का? 5,000. 50,000 दिले फक्त काय तिला दिले मला थोडी दिले. दे माझ्या 50,000 घरात आलं. दे. दे तिला दे 50,000 दे. पूर्ण जाऊ दे. गावासमोर काय ते जाऊ दे, बोलतेस? तिथं नाही ना तू नवरा सोडला. अरे हिला तरी काय धरते बरं तुला 60,000 देऊन टाक घ्या मिटून पाहिलं का? आले की भेटू आता भेटू हा परपुरुष याच्या कुठे नादी माझ्या लागतात आईनेच त्याला घरात आणलं होतं. हा? तुला करतो तरी का तू काय कशाला आणलं? तू आता बडबड बंद कर हा? बघा बघा माझा नवरा इथंच उभा आहे काय म्हणा तू बघा काय म्हणतोय ती बायको जर बोला तर तोडे थोडी आता इकडे हा. म्हणजे उद्या तुमच्याकडे येईल हा. का? आम्ही ए, कशाला चांगला टोकर उचल रे याच्यावर निबर तुम्ही आहे ना अशा माणसाला ना गावाच्या बाहेर काढा अहो, काय ए, गावाच्या बाहेर काढायला? ए, काढा. चालतं त्याला बाबूराव. पोलीस स्टेशन मध्ये द्या. पोलीस स्टेशन मध्ये द्या. ए, डोळेच ए, फुटले नाही. तू जाय काय बरं तू तो काय पाहत जाय बरं तिकडे. ए, नाही, तिला गावाच्या बाहेर काढा ए, ए, तू माझ्याकडे बघ. मरू दे आता आपण तर चुकलोय. बरं झालं मला कळलं तू कशाला आणलं त्याला घरात तुझ्यामुळे झालंय. मी कुठे आणलं त्यांनी जरा? तुला कळत नाही का मला काय माहिती आता ऐक आता गावात कोणाला सांगायचं नाही
आणि हा कोणाला काय सगळं झालं आता. अगं आपण त्याच्या तिचं केस झालं ना. ऐक ना, आपण त्याच्या केस टाकू, पैसे घेऊन सोडून देऊ विषय. आता काय पैसे देणार आहे का तो? देईल तो, आपण त्याचे केस टाकू, त्याचे फोटो बिटो आहे माझ्याकडे जाऊ दे जोडीचे. हा, त्याच्या नादी लागू नको आता. हा. पैसे घेऊन नीट त्याच्याकडनं नको तुझे पैसे काहीतरी मला आता. चाल मग, चाल.